गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो. मागील काही तासामध्ये आपण अहवाल लेखनाच्या पायऱ्या अभ्यासत होतो. अहवाल लेखनाच्या स्टेजेस पाहत होतो. BA द्वितीय वर्षातील अर्थशास्त्र हा मुख्य पेपर असलेल्या विद्यार्थ्यांना पेपरनिहाय पेपर वाईज 1500 ते 3000 शब्दात अहवाल लेखन करावयाचे आहे. हे अहवाल लेखन करत असताना अहवाल लेखनाची उपयुक्तता वाढावी, अहवाल लेखनाचा समाजाला उपयोग व्हावा, यासाठी अहवाल लेखन हे अहवाल लेखनाच्या विशिष्ट पायऱ्यानुसार करणे आवश्यक असते. तर अहवाल लेखनाची पहिली पायरी आपण पाहिली होती, ती म्हणजे विषय निर्धारित करणे. सर्वप्रथम संशोधकाला अहवाल लेखन करण्यासाठी अहवाल लेखनाचा विषय त्या ठिकाणी निर्धारित करावा लागतो. कारण विषय निर्धारित केल्याशिवाय अहवाल लेखनासाठी माहिती संकलित करता येत नाही. कारण अहवाल लेखनासाठी कोणती माहिती आवश्यक आहे, कोणती माहिती संकलित करावयाची आहे, ते अहवाल लेखनाच्या विषयावर अवलंबून असते. त्यामुळे सर्वप्रथम अहवाल लेखनाची पहिली पायरी म्हणजे विषय निर्धारित करणे. दुसरी पायरी म्हणजे अहवाल लेखनाचा आराखडा तयार करणे. अहवाल लेखनाची तिसरी पायरी आपण पाहिली होती, ती म्हणजे माहिती संकलन करणे. अहवाल लेखनाची चौथी पायरी आपण अभ्यासली होती, ती म्हणजे माहितीचे विश्लेषण करणे. आणि अहवाल लेखनाची पाचवी स्टेज म्हणजे निष्कर्ष काढणे. आणि अहवाल लेखनाची 6वी पायरी आपण अभ्यासली होती, ती म्हणजे सूचना किंवा शिफारशी. अहवाल लेखनामध्ये संशोधकाला निष्कर्षानंतर समस्या निराकरणासाठी उपाययोजना म्हणजे सूचना किंवा शिफारशी सुचवाव्या लागतात. आणि ह्या उपाययोजना किंवा ह्या शिफारशी यांची अंमलबजावणी करणे संशोधकाच्या अखत्यारीत नसते. परंतु संशोधकांनी ज्या शिफारशी सुचवलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनांचा, शिफारशींचा आदर राखला जातो आणि संबंधित यंत्रणा त्या शिफारशीची अंमलबजावणी करावी किंवा नाही याबद्दलचा निर्णय घेत असते. अशा सूचनामुळे, अशा शिफारशीमुळे सदरील समस्येबाबत सकारात्मक पाऊल उचलले जाऊ शकते. त्यामुळे अहवाल लेखनातील 6वी पायरी म्हणजे सूचना किंवा शिफारशी. त्यानंतर अहवाल लेखनातील 7वी स्टेज ती म्हणजे अहवाल लेखन. संशोधकाला संशोधन करण्यासाठी श्रम, वेळ व पैसा खर्च करावा लागतो. संशोधक प्रचंड प्रमाणात आपला वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून पराकोटीच्या प्रयत्नामधून सामाजिक समस्येबाबत, सामाजिक घटनेबाबत किंवा एखाद्या विषयाबाबत ज्ञान मिळवितो. आणि हे संशोधनातून मिळालेले ज्ञान समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे किंवा जनसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले पाहिजे. संशोधनातून मिळालेले ज्ञान
हे जनसामान्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे असते. अन्यथा प्रचंड प्रमाणात वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून प्राप्त केलेले ज्ञान हे केवळ संशोधकापुरतेच मर्यादित राहू शकते आणि संशोधकानंतर ते ज्ञान इतर कुणालाही उपयोगी पडत नाही. त्यामुळे संशोधकाने प्रचंड प्रमाणात श्रम, वेळ व पैसा खर्च करून प्राप्त केलेले ज्ञान हे जनसामान्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे असते. आणि हे ज्ञान, संशोधनातून प्राप्त केलेले ज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी संशोधकाला आपले संशोधन लिखित स्वरूपात सूत्रबद्ध पद्धतीने व्यवस्थित मांडणे आवश्यक असते. जर संशोधकाने संशोधनातून प्राप्त केलेले ज्ञान लिखित स्वरूपात सूत्रबद्ध पद्धतीने व्यवस्थित मांडले नाही तर ते ज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचविता येत नाही. त्यामुळे प्रचंड मेहनत करून संशोधकाने प्राप्त केलेले ज्ञान हे लिखित अहवालाच्या स्वरूपात मांडल्यानंतर ते लिखित अहवाल लेखन संशोधनाचा अतिशय महत्त्वाचा भाग ठरतो. आणि हे लिखित अहवाल लेखन जे आहे ते विविध माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचविता येते. त्यामुळे संशोधकाने श्रम, वेळ व पैसा खर्च करून केलेले संशोधन अहवाल लेखनात रूपांतर करणे गरजेचे असते. म्हणून अहवाल लेखन ही अहवाल लेखनाची 7वी पायरी आपल्याला सांगता येते. त्यानंतर अहवाल तपासणी. संशोधन अहवाल लेखनाची 8वी स्टेज किंवा 8वी पायरी म्हणजे अहवाल तपासणी. संशोधकाने संशोधन प्रक्रिया पूर्ण करून माहितीचे विश्लेषण करून माहितीचे निष्कर्ष काढून समस्येबाबत शिफारसी सुचवून जे अहवाल लेखन केलेलं असते त्या अहवालाची तपासणी करणे आवश्यक असते. अहवाल लेखन झाल्यानंतर अहवाल पुन्हा एकदा स्वतः संशोधकाने तपासून घ्यावा. कारण अहवाल लेखन करताना संशोधक एकाच वेळी अनेक बाजूंनी समस्येचा विचार करतो. त्या समस्येबाबत सारासार विचार करतो. त्याचा सर्वांगीण विचार करून अहवाल लेखन करीत असतो. आणि हे सर्वांगीण विचार करीत असताना अहवाल लेखनामध्ये काही चुका होऊ शकतात. त्यामुळे अहवाल लेखन झाल्यानंतर संशोधकाने पुन्हा एकदा आपण लिहिलेला अहवाल हा तपासून घ्यावा. त्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त कराव्या. कारण अहवाल लेखन करताना अहवाल लेखनामध्ये अनेक छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात. संशोधन कितीही उच्च दर्जाचं असेल तरीसुद्धा अहवाल लेखन करताना त्यामध्ये त्रुटी राहू शकतात. छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात. आणि त्या जर चुका तशाच अहवाल लेखनामध्ये राहिल्या तर जनसामान्याला, इतर संशोधकाला ते अहवाल लेखन वाचल्यानंतर त्यामधून अर्थबोध होत नाही. त्यामुळे अहवालावरचा विश्वास कमी होतो. लोकांची अहवालाबाबतची, त्या संशोधनाबद्दलची विश्वसनीयता कमी होते.
त्यामुळे संशोधकाने अहवाल लेखन झाल्यानंतर पुन्हा एकदा तो अहवाल तपासून घ्यावा, काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त कराव्यात, त्यामध्ये काही बदल करणे आवश्यक असल्यास ते बदल करावेत आणि त्यानंतर संशोधकाच्या दृष्टिकोनातून सर्व चुका दुरुस्त केल्यानंतर संशोधकाने आपल्या मार्गदर्शकाकडून तो अहवाल तपासून घ्यावा आणि मार्गदर्शकाने सांगितलेल्या सूचनानुसार पुन्हा अहवालामध्ये बदल करावेत. कारण मार्गदर्शकाचे अहवाल लेखनाच्या बाबतीत प्रचंड ज्ञान असते. मार्गदर्शकाला अहवाल लेखनाचा अनुभव असतो. त्यामुळे अहवाल लेखन हे उद्दिष्टानुसार झालेले आहे का? अहवाल लेखनामध्ये उद्दिष्टानुसार निष्कर्ष काढलेले आहेत का? गृहीतकानुसार निष्कर्ष काढलेले आहेत का? त्या अनुषंगाने शिफारशी केलेल्या आहेत का? अहवाल लेखनाच्या वैशिष्ट्यानुसार, आदर्श अहवाल लेखनाच्या वैशिष्ट्यानुसार अहवालाचे लिखाण झालेले आहे का? या दृष्टिकोनातून मार्गदर्शक त्या ठिकाणी अहवाल लेखनाची तपासणी करीत असतो. आणि अशा पद्धतीने मार्गदर्शकाने जर अहवाल लेखनाची तपासणी केली आणि मार्गदर्शकाने काही बदल करावयासाठी सूचना दिल्या, तर मार्गदर्शकाच्या सूचनानुसार पुन्हा अहवालामध्ये बदल करावेत. हे बदल केल्यानंतर अहवालाला अंतिम स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे अहवाल लेखनाची 8वी पायरी आपल्याला सांगता येते, ती म्हणजे अहवालाची तपासणी करावी आणि त्रुटी असल्यास त्यामध्ये बदल करावेत. त्यानंतर अहवाल लेखनाची शेवटची स्टेज ती म्हणजे अहवाल सादर करणे. अहवालाच्या पायऱ्यानुसार आपण अहवाल लेखन केल्यानंतर, अहवाल लेखनाची तपासणी केल्यानंतर, मार्गदर्शकाकडून अहवाल लेखनाची तपासणी करून घेतल्यानंतर, मार्गदर्शकाच्या सूचनानुसार अहवालामध्ये बदल करून अहवालाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर, त्यानंतरची सर्वात शेवटची स्टेज म्हणजे अहवाल सादर करणे. संशोधकाने संशोधन करून अहवाल लेखन केल्यानंतर अहवाल लेखनाच्या पायऱ्यानुसार अहवाल लेखनाची मांडणी करून अहवालाला अंतिम स्वरूप देऊन सूत्रबद्ध पद्धतीने अंतिम स्वरूपात प्राप्त झालेला अहवाल विद्यार्थ्याने किंवा संशोधकाने त्या ठिकाणी मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार संबंधित व्यक्ती किंवा संबंधित विभाग किंवा संबंधित महाविद्यालय किंवा संबंधित संस्था किंवा संबंधित विद्यापीठाला सादर करावयाचा असतो. आणि त्यानुसार अहवाल लेखन झाल्यानंतर सर्वात शेवटची स्टेज म्हणजे संशोधकाने आपला अहवाल संबंधित व्यक्ती, संस्था किंवा विद्यापीठ, महाविद्यालय यांच्याकडे तो सादर करावा. अशा पद्धतीने अहवाल लेखनाच्या पायऱ्यानुसार करून अहवाल लेखनाची उपयुक्तता वाढवावी आणि असा शास्त्रीय पद्धतीने लिहिलेला अहवाल संबंधित व्यक्ती किंवा संस्था किंवा विद्यापीठाला सादर करावा. ह्या झाल्या अहवाल लेखनाच्या 9 पायऱ्या. या संपूर्ण पायऱ्याचा आपण सविस्तर या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो,
या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.